आणि आता एक ब्रेकिंग न्यूज। सिल्लोड तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला आहे। त्यामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पालोद, रहिमाबाद, अनवी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतामध्ये उभ्या असलेल्या उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं। सर्वत्र गारांचा खच पडला। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। पुढचे 2 दिवस मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली, त्यामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। लवकरात लवकर आता या संदर्भातले पंचनामे करावेत आणि या संदर्भात नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर सिल्लोड तालुक्यामध्ये आपण पाहतोय तुफान गारपीट झालेली आहे। यामुळे उन्हाळी पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर तिकडे जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं। तर या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलेला आहे। दरम्यान आज जालना जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट होता। जालन्यातील भोकरदन शहरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। तर तिकडे दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली। जवळपास 1 ते 1.5 तास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीनं ओढे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचं अतोनात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला आंबा पीक आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे। तर कांद्याच्या शेतात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे। तर तिकडे परभणीतील ताडकळस, पूर्णा, लिमला या परिसरामध्ये गारपीट झालेली आहे। गारपिटीमुळे शेतात काढून ठेवलेल्या पिकांचं तसंच पपई, संत्री आणि मोसंबी फळबागांचं मोठं नुकसान झालं। तर शेतात काम करणाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोठी तारांबळ उडाल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं। शेतात काढून ठेवलेल्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। परभणीत गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं।